कोणतंही तामझाम न करता आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये घरगुती मटण कसं बनवायचं ते पण घरी फक्त अर्धा तासामध्ये. चला आज आपण बघून घेऊया. आणि व्हिडिओ आवडली तर काय करायचं माहीतच आहे, लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. कमी मसाल्यांमध्ये आणि कमी टायमात एकदम चविष्टदार मटण कसं बनवायचं आज आपण बघणार आहोत. तर सर्वात पहिला आपण इकडे घेतलेला आहे कुकर, जो की मीडियम साईजचा आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहे. तेल तुमच्या मटननुसार घ्या. मी आता इकडे अर्धा किलो मटन घेतलेलं आहे, तर त्यासाठी कमीत कमी 4 ते 5 स्पून एक अंदाजाने तुम्ही इकडे तेल घ्या. त्याच्यानंतर त्याच्यात राई आणि जिरं थोडा तडका देण्यासाठी टाका. आणि राई जिरं आपण घेतलेलं आहे थोडंसं. त्यानंतर आपण याच्यात कढीपत्ता टाकणार आहोत आणि कढीपत्त्याची एक डाली टाकून घ्या. आणि याला चांगलं आता ना एकदम कडू द्या, म्हणजे एकदम बोलतात ना थोडंसं काळसरसारखा कलर आला पाहिजे. छान स्मेल सुटतो लगेच याच्याने. कढीपत्ता तुम्ही जसं घालणार तसंच एकदम छान स्मेल यायला सुरुवात होते. आता याला चांगलं एकदा परतून घ्या. त्याच्यामुळे काय होईल, थोडं लवकर याला कलर येईल. तर मित्रांनो, साधं सिंपल मटण बनवण्यासाठी आपण याच्यामध्ये पेस्ट पण साधी सिंपल घेतलेली आहे. लसूण, आलं, मिरची आणि कोथिंबीर या 4 पदार्थांनी आपण मिक्स करून एक पेस्ट बनवलेली आहे. ती आपण याच्यात आता घालूया. पेस्ट चांगली शिजवून घ्या, जेणेकरून थोडासा कलर येईल लालसर. याच्यामध्ये आपल्याला हळदी, मीठ आणि मसाला टाकायचा आहे. गरम मसाला पण ॲड करायचा आहे, पण तो थोडा नंतर. त्याच्या पहिला फक्त घरगुती मसाले, हळद, मीठ आणि मसाला. तर इकडे मी हळद 2 चमचे घेतलेले आहे, मीठ पण 2 चमचे घेणार आहे आणि मसाला पण 2 चमचे घेणार आहे. जर तुम्हाला जास्त मटनची क्वांटिटी असेल 1 किलो वगैरे, तर तुम्ही 1 चम्मच अजून वाढवू शकतात. मी मटणाच्या हिशोबाने त्या क्वांटिटीमध्ये मसाला वगैरे सगळं घेतलेलं आहे. आता याला चांगलं परतून घ्या, चांगलं मिक्स करून घ्या, जेणेकरून पूर्ण कलर पण छान येईल आणि त्या पेस्टमध्ये चांगला मसाला पण आपला मिक्स होऊन जाईल. आता आपल्याला याच्यानंतर काय करायचं, आपलं जे मटण आपण ठेवलेलं आहे अर्धा किलो, ते मटण आता याच्यात घालायचं आहे आणि ते चांगलं परतून घेण्याचं आहे. तर आता चांगली आपली पेस्ट मिक्स झालेली आहे मसाल्यामध्ये. आता आपण याच्यात टाकणार आहोत गरम मसाला. जॉफचा गरम मसाला जो येतो तो आपण टाकणार आहोत. 2 चमचे अंदाजाने आपण टाकूया. इकडे मी डायरेक्ट पॅकेटमधून टाकलं, तुम्ही अंदाज घेऊ शकता 2 चमचे एवढा. त्यानंतर बादशाह मटण मसाला, जो की टेस्ट वाढवेल मटणाची. आणि आपण इकडे छान मटण धुवून घेतलेलं आहे. ते मटण आपण आता याच्यात टाकूया. अर्धा किलो मटण आहे आणि एकदम छान धुवून घेतलेलं आहे 2 वेळा. तर आता याच्यात टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला, जेणेकरून एक म्हणजे जी आपली पूर्ण पेस्ट आहे, जी मसाल्यामध्ये चांगल्या त्याची ग्रेव्ही बनलेली आहे, ते एक पीसला चांगलंपणे परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ते मिक्स होऊन जाईल आणि त्याच्याने मटणाला खूप चांगली टेस्ट येईल. तर हे आपण जेवढं जास्त मिक्स करता येईल तेवढं जास्त मिक्स करूया. आणि कुकर लगेच बंद करायचं नाही आहे. कमीत कमी 10 मिनटं याला चांगलं शिजू द्या, न कुकर बंद करता. बघा मी तुम्हाला दाखवतो आपल्याला कसं शिजवायचं आहे.
कसं आहे ना, काही लोक आहेत ना याच्यामध्ये डायरेक्ट पाणी टाकतात, पण आपण पाणी 10 मिनटं शिजवल्यानंतर टाकलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये चांगलं पाणी टाकून घेऊया. जे मसाल्याचं आपण पाणी ठेवलं होतं, जी पेस्ट बनवली होती तेच पाणी. खूप पाणी होईल. मी एवढं पूर्ण एक ग्लास पाणी घेतलेलं आहे याच्यात. आणि आता याच्यात मिक्स करून आता तुम्ही कुकरचं झाकण याच्यावर लावू शकता. 10 मिनटं चांगलं त्याला कडू द्या. म्हणजे काय होईल, जो मसाला आहे ना तो चांगला जळेल. डायरेक्ट पाणी टाकलं का थोडं मसाला त्याच्यामध्ये तेवढं पाहिजे तसं मेल्ट नाही होत. तर आपण आता याचं झाकण पण आपण बंद करू. थोडा चांगले उकळ देऊया पहिला. 2 मिनटाचा उकळ झाल्यानंतर मग याचं आपण झाकण बंद करूया. आता याला उकळ आलेला आहे, पण उकळ आपण झाकण बंद करण्याच्या पहिला याच्यामध्ये आपल्याला एक मसाला टाकायचा आहे, जो की लाल मिरची पावडर. त्याच्याने काय होते ना, रसा चांगला लाल होतो आणि चांगलं दिसायला पण भाजीला मस्त येते. याची चव खरं म्हणजे नसते, एक चांगला कलरसाठी आपण बोलू शकतो. आणि लाल मिरच पावडर आपण याच्यात टाकलेली आहे. आता याला चांगलं एकदा परतून घेऊया आणि मग याच्यावरचं झाकण आपण बंद करूया. आणि चांगल्या 5 शिट्या द्यायच्यात आपल्याला, जेणेकरून मटण खूप छान शिजेल. तर फायनली आपल्या इकडे 5 शिट्या देऊन झालेल्या आहेत. आता आपण कुकरचं झाकण खोलतोय. थोडं फिट आहे कारण याच्या वाफ असते म्हणून. आणि हे आहे आपलं रेडी झालेलं मटण, एकदम घरगुती पद्धतीमध्ये. फक्त अर्धा तासामध्ये एकदम चविष्ट मटण कसं रेडी करायचं ही आज रेसिपी आपण बघितलेली आहे. आणि आपल्याला जास्त कसली सामग्री नाही लागली, काही नाही लागली. आपण नॉर्मल जे आपल्या घरी रेग्युलर असते, नाही आपण लोकांसारखं खूप जास्त मसाले वगैरे ॲड केलेले आहेत. कमी मसाल्यांमध्ये छान भाजी कशी बनवायची महाराष्ट्रीयन पद्धतीने ती मी आज तुम्हाला दाखवलेली आहे. तर अशीच व्हिडिओ बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट चांगल्या रेसिपीसोबत. बाय बाय.